जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विजय बनसोडे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलमध्ये। मित्रांनो, माणूस एकटा जन्माला येतो, पण जर त्याचं आयुष्य हजारो लोकांच्या व्यथा बोलू लागलं तर तो इतिहास बनतो। अण्णाभाऊ साठे हे युगप्रवर्तक नाव आज आपण त्या भूमीला वंदन करणार आहोत, जिथून अण्णाभाऊंचा प्रेरणादायी प्रवास सुरू झाला। महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कासेगाव या गावापासून साधारणतः 6 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे ऐतिहासिक गाव वाटेगाव, ज्या ठिकाणी अण्णाभाऊंचा जन्म झाला। आज आपण त्या मातीत पाऊल ठेवणार आहोत, जिथून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास सुरू झाला। आपण त्या मातीला स्पर्श करणार आहोत, जिच्या कुशीतून उगम झाला एका युग पुरुषाचा, अण्णाभाऊ साठेंचा। अण्णाभाऊ लहानपणापासूनच समाजाच्या विषमतेशी, दारिद्र्याशी आणि उपेक्षेच्या अंधाराशी झुंज देत मोठे झाले। शिक्षणाची संधी फारशी मिळाली नाही, पण जीवनाचं वास्तव त्यांना अक्षरशः जगून समजलं। हीच अनुभूती त्यांच्या लेखणीतून आणि गीतांतून ओघवती झाली। पुढे जाऊन एक मराठी समाजसुधारक, लोककवी, लेखक, शाहीर म्हणून अण्णाभाऊ खूप प्रसिद्ध झाले। वाटेगाव एक खेड, एक सामान्य वाटणारी जागा, पण जिथे एका असामान्य विचारवंताची पहिली पावलं पडली, या भूमीतच त्यांना शोषण, अन्याय आणि भेदभावाची तीव्र जाणीव झाली। आणि इथूनच त्यांच्या मनात समाज बदलाची ठिणगी पेटली। अण्णाभाऊंचं लेखन हे केवळ साहित्य नव्हे, तर ते एक आंदोलन होतं। नेहमी त्यांच्या हातात फकीरा कादंबरी दिसते। फकीरा ही त्यांची कादंबरी केवळ साहित्य कृती नाही, ती एक क्रांतीची मशाल आहे। फकीरा ही कादंबरी केवळ सामाजिक बंडाची कथा नाही, तर ती आहे एक मनस्वी, संवेदनशील तरुणाच्या अंतर्मनातील संघर्षातील प्रेमाची, त्यागाची आणि वेदनेची गाथा। अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली ही कादंबरी दलित जीवनाचा अत्यंत जिवंत आणि हृदयस्पर्शी चित्रपटच वाटतो। त्यातील भावना केवळ शब्दात मर्यादित राहत नाहीत, तर थेट मनाला भिडतात। अण्णाभाऊंनी वाटेगाव सोडून मुंबईला 6 महिने पायी प्रवास केला। या मातीने अण्णाभाऊंसारखा योद्धा घडवला, ज्याने मुंबईच्या फुटपाथवर झोपून देखील लेखन थांबवलं नाही। समाजासाठी जगणं काय असतं हे त्यांनी जगून दाखवलं। अण्णाभाऊ फक्त 1.5 दिवस शाळेत गेले। फक्त 1.5 दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊंनी आयुष्यात 35 कादंबरी, 13 कथासंग्रह आणि कित्येक पोवाडे असे लिहिले। या गोष्टीचं आपल्याला आश्चर्य वाटेल। फकीरा, पाझर, वैर, नवती, चित्रा, वारणेचा वाघ, सुलतान अशा कितीतरी त्यांनी कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या। अण्णाभाऊंची चित्रा आणि सुलतान कादंबरी रशियन भाषेत भाषांतरित होऊन रशियात प्रकाशित झाली। लेनिनग्राड येथे रशियन प्रधानमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला। अण्णाभाऊ हे रशियातले प्रसिद्ध लेखक असल्यामुळे त्यांचं भाषण ऐकायला प्रचंड गर्दी व्हायची।
अण्णाभाऊ स्टेजवरती आल्यानंतर म्हणाले, कदाचित मराठीमध्ये होणारं हे भाषण ऐकण्याची वेळ तुम्हावर पहिल्यांदाच आली असावी, परंतु भारतात महाराष्ट्र एक राज्य आहे आणि त्या राज्यात 3.5 कोटी लोक मराठी बोलतात आणि ते लोक तुमच्यासारखेच नेक आणि झुंजार लोक आहेत. तुमचा अफानसी भारतात गेला होता, पण त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धरणीवर महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातृभूमीवर पडलं होतं. त्याच शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या मराठी भाषेमध्ये मी बोलतोय. म्हणजे महाराष्ट्र कुठला, मराठी भाषा कुठली याचं उत्तर देताना, वर्णन करताना अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांची आठवण रशियाची राजधानी असलेल्या मॉस्कोमध्ये झाली. ही गोष्ट अण्णाभाऊंच्या स्वभावाबद्दल बऱ्याच गोष्टी सांगून जाते. एवढंच नाही तर अण्णाभाऊंचा रशियाची राजधानी असलेल्या मॉस्को येथे त्यांचा पुतळा देखील उभारला आहे. महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. अण्णाभाऊंचा प्रवास आपल्याला शिकवतो की परिस्थिती कितीही प्रतिकूल असो, जर मनात जिद्द असेल तर माणूस समाजासाठी दीपस्तंभ होऊ शकतो. वाटेगावपासून ते आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या साहित्यिक प्रवासापर्यंत हा प्रवास म्हणजेच संघर्ष ते सन्मान यांचं जिवंत उदाहरण. मित्रांनो, आपण अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मठिकाणी आल्यानंतर आपला जो मागचा व्हिडिओ होता अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्ताचा, त्याबद्दल आपल्यासोबत अनिकेत आहे. तो आपला मागचा व्हिडिओ बघून तो आपल्यासोबत आपल्या अण्णाभाऊ साठेंच्या या जन्मस्थळा ठिकाणी आलेला आहे. तर अनिकेत, तुझं खरंच धन्यवाद केलं व्हिडिओ बघून, वॉच करून. दादाचा व्हिडिओ बघूनच इथपर्यंत आलो. त्यांच्या ॲड्रेसवर त्यांनी खूप छान व्हिडिओ, मी त्यांचे सगळे व्हिडिओ बघतो. दुनिया
Thank you.